नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुपौर्णिमा आणि माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आता बघा, अनेक स्वामी सेवेकरांनी स्वामींना आपलं गुरुपद दिलं असेल, तर काही जण काही कारणास्तव स्वामी महाराजांना आपलं गुरुपद देऊ शकले नसतील, तर अशांनी अजिबात काळजी करायची नाही। पुढच्या गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे। आता जर 1 वर्ष आपण स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिलं नाही, तर स्वामी महाराज आपला हात अजिबात सोडत नाही। स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे, आपल्या सोबत आहे। आणि म्हणून ज्यांना काही कारणास्तव स्वामी महाराजांना आज गुरुपद देता आलं नसेल, त्यांनी अजिबात काळजी करायची नाही। आता बघा, जेव्हा आपण स्वामींना आपलं गुरुपद देत असतो, तेव्हा अनेकांच्या मनात खूप प्रश्न असतात। आज गुरुपद घेतलं, पण आता पुढे काय करायचं? रोज कोणती सेवा करायची? कोणते नियम पाळायचे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिल्यानंतर मांसाहार बंद करायचा का? स्वामींना गुरु मानल्यानंतर आपल्या जीवनात आपण नेमके कोणते बदल करायचे? असे अनेक प्रश्न अनेक स्वामी सेवेकरांच्या मनात असतात। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीनं या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घेणार आहोत। आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका। आता सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी महाराजांना गुरुपद देणं म्हणजे फक्त एकाच दिवसाचा विधी नाही। फक्त गुरुपौर्णिमेला आपण स्वामी महाराजांना गुरुपद दिलं आणि बस सगळं काही संपलं, असं अजिबात नसतं। एकदा आपण स्वामी महाराजांना गुरुपद दिलं की त्यानंतर आपला संपूर्ण आयुष्यभराचा तो संकल्प असतो। म्हणजे आपण संपूर्ण आयुष्यभरासाठी आपल्या स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिलेलं असतं। बघा, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपलं गुरुपद देत असतो, तेव्हा आपण त्यांना काहीतरी गुरुदक्षिणा देत असतो। मग ती गुरुदक्षिणा पैशांच्या स्वरूपात असेल किंवा काही वस्तूंच्या स्वरूपात असेल। पण बघा, आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिलं आहे, मग आपली सुद्धा जबाबदारी आहे ना, स्वामी महाराजांना आपण पण काहीतरी गुरुदक्षिणा द्यायला हवी ना। आणि म्हणूनच आपण आज गुरुपौर्णिमेपासून स्वामी महाराजांना एकच दक्षिणा द्यायची आहे। आता ती कोणती? तर बघा, स्वामी महाराजांना पैसे आवडत नाही किंवा तुमच्या महागड्या वस्तू सुद्धा स्वामी महाराजांना नको आहे। स्वामी महाराजांना आवडते ती आपल्या सेवकानं किंवा आपल्या भक्तानं केलेली सेवा। आणि म्हणून आजपासून तुम्हाला स्वामी महाराजांना जी गुरुदक्षिणा द्यायची आहे ती फक्त सेवेच्या स्वरूपात द्या। मग सेवा कशी करायची? तर आजपासून आपण स्वामी महाराजांना गुरुपद दिला आहे ना, मग आजपासून आपल्याला नित्यसेवा सुरू करायची आहे। आता नित्यसेवा म्हणजे काय? तर दररोज स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला 3 अध्याय वाचायचे आहे, 11 माळी स्वामी नामाचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। पण बघा, आता ज्यांना अजिबातच वेळ नाही या सर्व सेवा करण्यासाठी, त्यांनी दररोज किमान स्वामी चरित्र सारामृताचा 1 अध्याय वाचायचा आहे, 1 वेळा स्वामी नामाचा जप करा आणि 1 वेळा तारक मंत्राचं पठण करा। बघा, या 3 सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटांचा कालावधी लागणार आहे। आणि आपण आपल्या संपूर्ण 24 तासाच्या दिवसामधून फक्त 10 मिनिटं स्वामी समर्थ महाराजांना देऊ शकत नाही का? बघा, नक्कीच देऊ शकतो। आणि म्हणून दररोज आपल्याला नित्यसेवा करायची आहे। एकदा का आपण स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिलं, तर आपण सेवा करण्यासाठी बांधील असतो। आणि सेवा म्हणजे आपल्याला दररोज नित्यसेवा न चुकता करायची असते। आता नित्यसेवा तुम्ही कुठेही करू शकतात, कधीही करू शकतात। तुम्ही जर ऑफिसमध्ये असाल तर तिथे करू शकतात, तुम्ही बाहेर गावी गेला तिथे, बसमध्ये असाल तिथे, गाडीत असाल तिथे, कुठेही तुम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणी स्वामींची नित्यसेवा करू शकता। नित्यसेवा करण्यासाठी कोणतंही बंधन नाही की घरात देवघरासमोर बसायचं आहे आणि मग नित्यसेवा करायची आहे। तुम्ही कुठेही नित्यसेवा करू शकतात। आता बघा, मोबाईलवर श्री गुरुपीठ ॲप येतं, त्या श्री गुरुपीठ ॲपवर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय मिळून जातील। त्याचबरोबर तारक मंत्र सुद्धा तिथे आहे। मग तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आपला मोबाईल काढायचा आहे आणि मोबाईलमध्ये श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करायचा आहे। आणि त्या ॲपमधून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचायचे आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामी नामाचा 108 वेळा किंवा 1 माळ स्वामी नामाचा जप करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही नित्यसेवा कुठेही करू शकता। नित्यसेवेला कोणतंही बंधन नाही। तुम्ही दररोज 1 अध्याय सुद्धा स्वामी चरित्र सारामृताचा वाचू शकता। आता बघा, नामस्मरण ही सर्वात महत्त्वाची सेवा आहे। नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिक जवळ जात असतो। आता नित्यसेवा आपल्याला का करायची असते? नित्यसेवा हा एक मार्ग आहे आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ जाण्याचा। बघा, जेव्हा आपण सुरुवातीला स्वामी सेवेमध्ये येतो, नित्यसेवा सुरू करतो, तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, खूप संकट येतात, खूप दुःख आपल्याला होत असतं, भयंकर वेदना आपल्याला नित्यसेवा सुरू केल्यानंतर होत असतात। तर हे का होतं? हे आहे आपलं प्रारब्ध किंवा आपलं कर्म।
आपल्या कर्मामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये येत असतो तेव्हा स्वामी महाराज आपल्या प्रारब्धामध्ये किंवा कर्मामध्ये ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या दूर करत असतात आणि त्या गोष्टींचा प्रचंड प्रमाणात आपल्याला त्रास होत असतो, वेदना होत असतात. आणि म्हणून जरी तुम्ही नित्यसेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की खूप संकट येत आहे, त्रास होतोय, तुमच्या आयुष्यात दुःख येत आहे असं वाटत असलं तरी नित्यसेवा बंद करायची नाही. हा त्रास तुम्हाला थोड्या दिवस होणारच आहे. कालांतराने जेव्हा तुमचं प्रारब्ध हे कमी होईल, तुमच्या कर्माचे जे भोग आहे ते कमी होतील, तुमचे हे सर्व त्रास हळूहळू कमी होणार आहे आणि एक दिवस असा येईल की तुम्ही नित्यसेवा आनंदानं करणार आहात. तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य सर्व काही येणार आहे. बघा, जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा स्वामी आपल्या प्रारब्धामध्ये जे काही वाईट भोग आहे ते संपवण्याचं काम करत असतात. आणि म्हणून जेव्हा आपण नित्यसेवा करतो, स्वामींची सेवा करतो, तेव्हा सुरुवातीला आपल्याला खूप त्रास होतो आणि मग कालांतराने हा त्रास हळूहळू कमी होतो. म्हणजे आपले जे प्रारब्धाचे भोग आहे ते हळूहळू कमी होतात आणि कालांतराने ते संपत असतात. बघा, जेव्हा आपण दररोज स्वामींची नित्यसेवा करतो तेव्हा आपण स्वामींच्या अधिक जवळ जात असतो. स्वामी आणि आपण आपल्या दोघांमध्ये फक्त नित्यसेवा हे एक कनेक्शन आहे. नित्यसेवा आपल्याला स्वामींशी जोडत असते आणि म्हणून दररोज न चुकता नित्यसेवा करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर मांसाहार बंद करायचा आहे का? बघा, अनेक जण असे पण आहे की ज्यांना स्वामी सेवा करायची आहे, स्वामींना आपलं गुरुपद द्यायचं आहे, पण ते मांसाहार करतात आणि केवळ फक्त मांसाहार करत असल्यामुळे ते स्वामी महाराजांना आपलं गुरुपद देत नाही किंवा स्वामी सेवा करत नाही. तर बघा, ही चूक अजिबात करू नका. जरी तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही स्वामी सेवा करू शकतात, काहीच हरकत नाही. स्वामी महाराजांना आपलं गुरुपद सुद्धा तुम्ही देऊ शकतात. प्रश्न फक्त मांसाहाराचा आहे. तुम्ही स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर सर्व काही स्वामी महाराजांवर सोपून द्यायचं आहे. तुमचा मांसाहार बंद करायचा की चालू ठेवायचा हे स्वामी महाराजांवर सोपून द्या. स्वामी महाराज ठरवतील काय करायचं. आणि जर त्यांना तुमचा मांसाहार बंद करायचा असेल तर एक दिवस नक्कीच स्वामी महाराज तुमचा मांसाहार पूर्णपणे बंद करतील. फक्त तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये सहभागी व्हा, सेवा करत राहा, स्वामींना आपलं गुरुपद द्या आणि आपल्या आयुष्यातील चांगलं वाईट सगळं काही स्वामी महाराजांवर सोपून द्या. बघा, स्वामींना गुरु करणं खूप सोपं आहे, पण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणं हीच खरी गुरुभक्ती आहे. आणि म्हणून जर तुम्ही मांसाहार करत असाल तरी देखील स्वामी सेवा करू शकतात, स्वामींना आपलं गुरुपद देऊ शकतात. अजिबात विचार करायचा नाही, सगळं काही स्वामींवर सोपून द्या. आता बघा, अनेकांना असं वाटतं की स्वामी भक्ती करणं किंवा गुरूंची भक्ती करणं म्हणजे फक्त दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, धूप दीप किंवा फुलं वाहायची आणि झाली आपली सेवा, असं अजिबात नसतं. बघा, खरी गुरुभक्ती किंवा गुरुदक्षिणा काय असते तर ती असते चांगलं बोलणं, कोणालाही न दुखावणं, आई वडिलांचा आदर करणं, गरजूंना मदत करणं आणि प्रामाणिकपणे आपलं जीवन जगणं. हीच खरी गुरुदक्षिणा आहे स्वामी महाराजांसाठी. आणि म्हणून आपल्याला कुणाशीही भांडायचं नाही, कुणाला वाईट बोलायचं नाही, मनामध्ये कुणाविषयी वाईट विचार आणायचे नाही, जास्तीत जास्त दान धर्म करायचा आहे, भुकेल्याला जेवण द्या आणि तहानलेल्याला पाणी द्या. हा एकच संकल्प आपण आजपासून मनामध्ये करायचा आहे. आता स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला एक संकल्प आणखी करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला आठवड्यातून किमान एकदा स्वामींच्या केंद्रात जायचं आहे. आता तुम्हाला आठवड्यातून एकदा नाही जमलं तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जायचं आहे. तिथे जाऊन स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे, थोडा वेळ बसायचा आहे आणि मग आपल्या घरी यायचं आहे. तर बघा, आजच्या काळामध्ये गुरुदक्षिणा म्हणजे फक्त पैसे देणे असं नाही, तर गुरूंच्या शिकवणीनुसार जीवन जगणं हीच सर्वात मोठी आपल्या गुरूंसाठी गुरुदक्षिणा असते. आणि म्हणून आजपासून आपल्याला स्वामी महाराज दाखवतील त्या मार्गावर जायचं आहे. बघा, स्वामींना आपलं गुरु करणं म्हणजे त्यांच्या नावावर विश्वास ठेवणं, त्यांच्या चरणाशी नातं जोडणं आणि आयुष्यभर त्या नात्याची जपवणूक करणं असतं. आणि म्हणून आजपासून रोज थोडासा वेळ स्वामींसाठी द्या, रोज थोडंसं स्वामींचं नाव घ्या, रोज थोडंसं चांगलं कर्म करा. आणि एक गोष्ट कधीही विसरू नका, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, ही भावना सतत आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि पुढे चालत राहायचं आहे. शेवटी कितीही मोठं संकट आलं तरी अजिबात घाबरायचं नाही. संकटामध्ये सुद्धा स्वामी माझ्या पाठीशी आहे हे आपण सदैव लक्षात ठेवायचं आहे. आणि आजपासून नित्यसेवेला सर्वांनी न चुकता सुरुवात करायची आहे.
तर बघा, अशा प्रकारे स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचं किंवा काही नियमांचं पालन करायचं असतं आणि काही नियम आपण स्वतः आपल्या स्वतःच्या मनाला लावून घ्यायचे असतात. आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.